नमस्कार. मी भाऊसाहेब आजबे. बेकायदेशीररित्या स्थापन झालेल्या महाभ्रष्ट खोके सरकारची शेवटची कृती किंवा शेवटचा निर्णय हा देखील बेकायदेशीरच ठरला आहे. आचारसंहिता लागू होण्याच्या अवघ्या 3-4 तास आधी त्यांनी राज्यपाल कोट्यातून जे 12 आमदार नियुक्त केले जातात, त्यातल्या 7 आमदारांना त्यांचा शपथविधी झाला. याच्यामध्ये भाजपचे 3 चित्रा वाघ, राठोड आणि विक्रांत पाटील हे आहेत. फुटलेल्या शिवसेनेचे 2 आहेत. त्याच्यामध्ये हेमंत पाटील आणि मनीषा कायंदे आणि फुटीर राष्ट्रवादी काँग्रेस जे आहेत त्याचे 2 आहेत. एक इद्रिस नायकवडी आणि पंकज भुजबळ हे. आता हे जे 7 लोकांची अत्यंत तातडीनं म्हणजे 24 तासांमध्ये राज्यपालांकडे शिफारशीही जातात. मध्यरात्री अवघ्या काही तासांमध्ये राज्यपाल त्याला परवानगी देखील मंजुरी देखील देतात आणि लगेचच दुसऱ्या दिवशी 12-12:30ला त्यांचा शपथविधी देखील होतो. आता ही कृती बेकायदेशीर का आहे? ती न्यायालयीन कसोटीवरती टिकेल का? या प्रश्नाच्या उत्तरापाशी येण्याच्या आधी मला ही आठवण करून द्यायला निश्चित आवडेल, की मुळात इथपर्यंत गोष्टी कशा आल्या. म्हणजे महाविकास आघाडी सरकार जेव्हा होतं, तेव्हा 6 नोव्हेंबर 2020ला 12 लोकांच्या किंवा 12 सदस्यांच्या नियुक्तीचा जो प्रस्ताव आहे, तो राज्यपालांकडे गेला होता. तेव्हाचे जे राज्यपाल आहेत, म्हणजे खरं तर त्यांना भाज्यपाल असं म्हटलं जातं, ते म्हणजे भगतसिंग कोश्यारी. म्हणजे राज्यपाल ही एक संविधानाच्या संदर्भामध्ये अत्यंत महत्त्वाची, अत्यंत महत्त्वाच्या जबाबदाऱ्या असणारी अशी ही एक संस्था आहे किंवा अशी एक जबाबदार व्यक्ती तिथं असली पाहिजे अशी अपेक्षा आहे. परंतु भाजपनं केवळ महाराष्ट्रच नव्हे तर बंगाल असेल, खाली तामिळनाडू असेल किंवा तेलंगणा असेल किंवा महाराष्ट्र असेल, अशा सगळ्या ठिकाणी अशी लोकं नेमलेली होती की ज्यांना त्यांच्या जबाबदारीचं भान देखील नव्हतं. त्यामधलेच एक भगतसिंग कोश्यारी. म्हणजे महाराष्ट्रातल्या शिवाजी महाराज असतील किंवा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले असतील, यांच्याविषयी कशा पद्धतीने अवमानजनक ते बोलले, हे महाराष्ट्राने पाहिलं आणि त्यामुळेच त्यांची गच्छंती देखील करावी लागली होती. तर त्यांच्याकडे हा सगळा प्रस्ताव गेल्यानंतर त्यांनी त्याच्यावरती कोणत्याही प्रकारचा निर्णय घेतला नाही. तर त्यामागचं कारण एकच होतं. कारण भाजपमध्ये केंद्रीय नेतृत्व भाजपचं जे आहे, हे महाराष्ट्र सरकार कोसळून टाकायचं, महाराष्ट्र सरकारमध्ये फोडाफोडी करायच्या, याचं सगळं जे षडयंत्र जे आहे ते तेव्हापासूनच त्यांचं चालू होतं. म्हणून त्यांना या 12 नियुक्त्या होऊ द्यायच्या नव्हत्या. मग पुढे जसं सरकार बदललं, म्हणजे हे बेकायदेशीर आत्ताचं जे खोके मिंधे सरकार आहे, हे सरकार जसं आलं, त्याच्यानंतर 5 सप्टेंबर 2022ला तत्कालीन जे राज्यपाल आहेत, त्या राज्यपालांनी ती जी नावं जी महाविकास आघाडीनं पाठवलेली होती, ती परत पाठवली. खरं तर घटनेतलं 171 कलम जे आहे, त्यामध्ये स्पष्ट असं म्हटलंय, की एकदा राज्य सरकारनं म्हणजे कॅबिनेटनं जर कोणता निर्णय घेतला आणि तो जर राज्यपालांकडे पाठवला, तर लोकशाही संकेत असा आहे, की राज्यपालांना त्याच्यावरती जे काही प्रस्ताव पाठवलेला आहे, त्याला मंजुरी द्यावी लागते. म्हणजे अशा प्रकारची स्पष्ट अशी तरतूद असताना देखील आधीचे भाजपाल आणि नंतरचे राज्यपाल यांनी संविधानाला किंवा लोकशाहीला अभिप्रेत अशी जी कृती आहे, ती त्यांनी कृती केली नाही. ते घडल्यानंतर मग अर्थातच सुप्रीम कोर्टकडे आणि हायकोर्टकडे दाद मागितली गेली आणि हायकोर्ट म्हणजे मुंबई हायकोर्ट जे आहे, त्यांनी आत्ता अगदी 7 ऑक्टोबरला जी सुनावण्या आहेत, त्या सुनावण्या पूर्ण केल्या आणि त्यांनी 23 ऑक्टोबरला म्हणजे 1-2-4 दिवसांनी किंवा पुढच्या आठवड्यामध्ये याचा निकाल आम्ही जाहीर करू, असं त्यांनी सांगितलं आणि तोपर्यंत त्याची जी ऑर्डर आहे त्यांनी ती रिझर्व्ह ठेवली. खरं तर न्यायालयीन संकेत जर आपण पाहिले, म्हणजे त्याच्यामध्ये तेलंगणा हायकोर्टचं जे एक निकाल आहे, त्यापाशी मी येणारच आहे. त्या निकालामध्ये पण त्यांनी जेंटलमन्स अग्रीमेंट असा एक शब्दप्रयोग केला आहे. याचा अर्थ असा होतो, की एखादा विषय जर न्यायप्रविष्ट असेल, त्याच्यावरती जर अद्याप काही निर्णय झालेला नसेल, तर संकेत असा आहे, की तोपर्यंत त्यावरती कोणतीही कृती केली जाऊ नये. त्याच्यामुळे 23 ऑक्टोबरपर्यंत खरं तर यांनी किंवा कोणत्याही सरकारनं याच्यावरती कोणताही निर्णय घ्यायला नको होता. परंतु तरीही हे जे खोके सरकार, महाभ्रष्ट महायुती सरकार जे आहे, त्यांनी अगदी तडकाफडकी ही जी 7 लोकं जे आहेत, त्यांचा काल शपथविधी देखील पूर्ण केला. आणि त्याच्यामुळे त्या अनुषंगाने आपण जर पाहिलं, तर खरं तर हा न्यायालयाचा अवमान देखील आहे. आणि त्याच्यामुळे आपल्याला अशी आशा आणि अपेक्षा आहे, की न्यायालय निश्चितच ही जी काही बेकायदेशीर कृती झालेली आहे, त्याला बेकायदेशीर ठरवून त्याला हा जो निर्णय आहे, त्या निर्णयाला रद्द करेल. म्हणून या संदर्भानं आवर्जून मला तेलंगणा उच्च न्यायालयाचा असाच एक जो निर्णय आहे, तो आवर्जून तुम्हाला सांगावासा वाटतो.
तेलंगणामध्ये मागच्या वर्षी म्हणजे सप्टेंबर 2023मध्ये तेव्हा BRSचं तिथं सरकार होतं आणि त्या सरकारनं 2 आमदारांची अशीच राज्यपाल कोट्यातून शिफारस केलेली होती. तर त्यावेळेसचे जे राज्यपाल आहेत त्यांनी त्यांची जे नॉमिनेशन त्याचं दिलेलं होतं ते रद्द केलं किंवा त्याला त्यांनी नकार दिला. तो दिल्यानंतर हे जे कोणी अ, हे जे 2 सदस्य होते की ज्यांची नामनिर्देशन केलं गेलेलं होतं, ते तेलंगणा हायकोर्टकडे गेले. मधल्या काळामध्ये डिसेंबरमध्ये तिथं निवडणुका झाल्या. BRSचं सरकार गेलं आणि काँग्रेसचं सरकार आलं आणि जानेवारीमध्ये मग त्याच्यात रिक्त जागा आहेत, तिथं काँग्रेसनं 2 लोकांचं नामनिर्देशन केलं. ते झाल्यानंतर 2024 म्हणजे याच वर्षी मार्चमध्ये तेलंगणा हायकोर्टचा निकाल आला आणि त्या निकालामध्ये त्यांनी राज्यपालांनी ती जी कृती केली, पुन्हा त्यांनी घटनेच्या जे 171 कलम आहे त्याचाच त्यांनी रेफरन्स दिला आणि त्याच्यामध्ये असं त्यांनी असं म्हटलंय हायकोर्टनं आपल्या ऑर्डरमध्ये की कॅबिनेटनं किंवा राज्य सरकारनं जर एखादी शिफारस केलेली असेल तर संकेत असा आहे की राज्यपालांना ती शिफारस मान्य करावी लागते. पण तसं घडलं नाही म्हणून राज्यपालांचा तो जो निर्णय आहे तो सुप्रीम कोर्टनं तेलंगणा उच्च न्यायालयाने तो खारिज केला आणि त्याचबरोबर ज्या 2 सदस्यांची नियुक्ती काँग्रेस सरकारनं केलेली होती, कारण त्या रिक्त जागा आहेत असं समजून काँग्रेस सरकारने केलेली होती, त्या नियुक्त्या देखील त्यांनी रद्द केलेल्या होत्या. अगदी तसाच प्रकार हा महाराष्ट्राच्या बाबत किंवा आत्ता या मिंदे महायुती सरकारनं केलेला आपल्याला दिसून येतो आणि त्याच्यामुळेच ही जी काही त्यांची कृती आहे ती सरळ सरळ बेकायदेशीर आहे हे स्पष्टपणे आपल्याला दिसतंय. तसंच ते हायकोर्टलाही दिसेल. म्हणजे खरं तर कालच तातडीने हायकोर्टकडे धाव देखील घेतली गेलेली होती. परंतु इतक्या तातडीनं आम्ही याची सुनावणी करू शकत नाही आणि निर्णय देऊ शकत नाही असं हायकोर्टनं एक स्वतःची खातरबद्दल जी आहे ती व्यक्त केली. त्याच्यामध्ये जे सरकारी वकील आहेत त्यांनी देखील असा दावा केला की आम्हाला म्हणजे सरकारी पक्षाला कोणतीही नोटीस दिलेली नाही. तर त्यामुळे मुद्दा असा आहे की ही जी काही कृती किंवा हा जो काही निर्णय सरकारनं घेतला आणि या 7 लोकांची जी काही नियुक्ती केली हे संविधानाचं पायमल्ली करणारी अशी कृती आहे. 2-3 दिवसापूर्वीच तुम्ही सगळ्यांनी पेपरमध्ये फ्रंट पेजला अगदी ॲडव्हर्टाईज पाहिली असेल, ज्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस हे डॉक्टर आंबेडकरांच्या पायाशी ते नतमस्तक झालेले आहेत आणि बाजूला लिहिलंय घर घर संविधान राबवणारा पहिलं राज्य जे आहे ते महाराष्ट्र सरकार आहे. म्हणजे खरं तर हे जे संविधान आहे या संविधानाचा लोकसभेच्या वेळी देखील आपण बघितलं की 400 जागा भाजपला ज्या हव्या होत्या ते हे संविधान बदलण्यासाठी हव्या होत्या आणि जनतेनं जेव्हा त्यांना धडा शिकवला तेव्हा त्यांना आता घर संविधान पाठवण्याची किंवा घरोघरी ते देण्याची आठवण झालेली आहे. परंतु हेच जे देवेंद्र फडणवीस आहेत म्हणजे यांनी घटनेनं स्थापित झालेलं महाराष्ट्रातलं जे सरकार आहे त्यांनी 2 पक्षांना फोडलं. याच्यामध्ये ईडी CBIचा वापर केला. याच्यामध्ये सत्तेचा जो लोभ आहे तो दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. ते सरकार फोडलं आणि तेव्हापासून अगदी आत्ताचं जे आपण पाहतोय की ज्याच्यामध्ये आमदारांच्या ज्या नियुक्त्या आहेत राज्यपाल कोट्यातून त्या देखील त्या होऊ दिल्या नाहीत आणि आता मात्र ज्यावेळेस ॲडव्हर्टाईज दिली जाते पेपरमध्ये आणि ज्याच्यामध्ये संविधानाचा आम्ही सन्मान ठेवू असं म्हणतात अगदी त्याच वेळेस संविधानाची पुन्हा एकदा पायमल्ली करून त्यांनी 7 हे जे विधान परिषदेचे सदस्य आहेत राज्यपाल कोट्याची त्यांची नियुक्ती केली आणि त्यांचा शपथविधी देखील झाला. म्हणजे आंबेडकरांसमोर नतमस्तक होणं जे आहे तो केवळ देखावा आहे. आंबेडकरांनी जी घटना लिहिली त्या घटनेचं पदोपदी उल्लंघन करणे, त्याची पायमल्ली करणे, त्याचा अवमान करणे, त्याचं अवमूल्यन करणं हेच जे काम आहे ते देवेंद्र फडणवीस, त्यांचा पक्ष आणि त्यांच्याबरोबर गेलेले जे फुटीर गद्दार त्यांचे जे साथीदार आहेत त्यांनी ते केलेलं आहे. याच्यावरती योग्य तो न्यायनिवाडा न्यायालय करायचं तेव्हा करेलच, पण त्याच्या आधी जनतेच्या न्यायालयात 20 नोव्हेंबरला मात्र निश्चित तो निवाडा होईल आणि तो या महायुतीच्या बाजूने जाणार नाही हे अगदी निश्चित आहे. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.